सांगलीतल्या गजबजलेल्या पुष्पराज चौकातील एका पतसंस्थेत 13 तोळे सोन्याचे दागिने ठेवण्यासाठी निघालेल्या वृद्धाच्या हातातील बॅग भरदिवसा हिसडा मारून चोरट्याने दुचाकीवरून धूम ठोकली। शुक्रवारी सकाळी 10:30च्या सुमारास हा प्रकार घडल्याने शहरात एकच खळबळ उडाली होती। सर्व प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला होता। त्याची तपासणी केली असता चोरीचा घटनाक्रम पूर्वनियोजित असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले। यानंतर वेगाने तपासाची चक्र फिरवून पोलिसांनी अवघ्या एका तासात 4 चाकी चालकासह दोघांना अटक केली। त्यांच्याकडून चोरीचे दागिने हस्तगत करण्यात आलेले आहेत। अमोल महेश माने वय 30 राहणार शिवपार्वती कॉलनी हरपूर तालुका मिरज आणि नितेश रामचंद्र गजेश्वर वय 21 राहणार झाडातील मारुतीच्या मागे हरिपूर अशी संशयित आरोपीची नावे आहेत। याबाबत विश्रामबाग पोलीस ठाण्यात दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। सदर गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक सुधीर भालेराव, सहाय्यक पोलीस निरीक्षक कविता नाईक, पोलीस उपनिरीक्षक सुजाता भोपाळे यांच्यासह सायबर पोलीस ठाण्याचे करण परदेशी आणि विश्रामबाग पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचारी यांनी केलेला आहे। आज सकाळी आमच्याकडे अशी माहिती आम्हाला मिळाली होती की पुष्पराज चौकामध्ये एक वयोवृद्ध इसम वय अंदाजन 87 वर्ष जे आपल्याकडचे ज्वेलरी आहे ते बँकमध्ये ठेवण्यासाठी जात होते। त्यावेळी कोणी अज्ञात इसमाने त्यांच्याकडून जे पिशवी आहे ते बलजबरीने घेतली आणि त्यांनी आम्हाला माहिती दिली। त्यावरती आम्ही लगेच गुन्हा दाखल केला आणि गुन्हा दाखल केल्यानंतर आमची तपास चालू केली। त्या कंप्लेंटमध्ये जवळजवळ 11 लाख म्हणजे 13 तोळेचा मुद्देमाल गेलेला आहे अशी तक्रार होती। त्यामध्ये आम्ही CCTV कॅमेराचा वापर करून बाकी तांत्रिक माहिती काढून आणि गोपनीय बातमीदाराचे कडून माहिती काढून पुढचे 1 तासामध्ये त्या आरोपीचा शोध घेतला आणि त्याच्याकडून पूर्ण मुद्देमाल रिकवर करून घेतला। त्यामध्ये आमचे काही अंमलदार आहे ज्यांनी खूप चांगली कारवाई केली। त्यांचे नाव आहे पोलीस हेड कॉन्स्टेबल विशाल भिसे, पोलीस हेड कॉन्स्टेबल साळुंखे, पोलीस कॉन्स्टेबल योगेश पाटील, पोलीस कॉन्स्टेबल आर्यन दाशकर आणि पोलीस कॉन्स्टेबल गणेश भामणे। त्या सगळ्यांनी खूप चांगला काम यामध्ये केलेलं आहे। धन्यवाद। जे आरोपी सापडले त्यांच्याबद्दल काही गुन्हे दाखल आहेत का त्यांच्यावर? नाही, त्यामध्ये कुठल्याही आरोपीवरती कुठलाही गुन्हा दाखल नाही। फक्त यामध्ये जे एक आरोपी होता तो या फिर्यादीच्याकडे ड्रायव्हरचं काम करून होता आणि त्यांनीच दुसऱ्या आरोपीसोबत संगनमत करून आणि हे सगळा रचला कॉन्स्पिरसी केली आणि त्यामध्ये त्यांनी हे असा जबरी चोरीचा प्रकार घडला। मी धनचंद्र भाऊराव सकळे सकाळी परवा काढलेले त्याच बँकेतून लग्नासाठी काढले होते दागिने ते काही परत ठेवायचं म्हणून मी कालच आलो होतो। काल सुट्टी असलेलं मला माहीत नव्हतं। बँकेत येऊन परत गेलो मी आणि आज कसल्याही परिस्थितीत 10 वाजता बँकेत लॉकरमध्ये ठेवायचं म्हणून आलो। गाडीतून उतरून एक पाऊल देखील हलवून नुसतं गाडी जरा पुढे गेली तो पण पाठीमागेनं स्कूटरवाला आला आणि ते हातातनं पिशवी हिसकावून घेऊन गेला। काय होतं पिशवीत? त्या पिशवीत लॉकरमध्ये ठेवण्यासाठी दागिने होते, सोन्याचे दागिने लग्नासाठी काढले होते। ते सगळं ठेवायचं म्हणून मी घेऊन गेलो। मग काय झालं पुढं उतरले होते मी त्या ड्रायव्हरला, आमच्या गाडी चालूच होती, पुढच्या बाजूला थांबली होती। अरे ड्रायव्हरला म्हटलं त्यांनी ती पिशवी मारली, आपण जाऊया पाठोपाठ। मग ड्रायव्हर आणि मी जरा पुढे गेलो माळी थिएटरच्या बाजूला। मग ड्रायव्हरने काय केलं, जरा पुढे गेल्यावर आडव्या रस्त्याला वळला तो। अरे म्हटलं इकडे का नेलास? तो म्हटलं तिकडे स्कूटरवाला दिसतो ते बघा, तोच आहे का बघा म्हणून त्यानं तिथून नेलं। म्हटलं परत चल म्हटलं आता, कारण चुकून जर पिशवी जर नेली असेल तो आणून देईल। म्हटलं आपण बँकेत जाऊया म्हटलं। तिथे आलो तो पण एकाने काय सांगितलं, तुम्ही वेळ घालवू नका, ताबडतोब पोलीस स्टेशनला जाऊन कंप्लेंट करा म्हटलं अगोदर। मग आम्ही आलो 10 मिनटात इथं आलो सगळं सांगितलं। या लोकांनी आम्हाला धीर दिला, तुम्ही घाबरू नका म्हटले, आम्ही कसल्याही परिस्थितीत त्यांना हुडकून काढतो म्हटले आणि अर्धा तासाच्या आत त्या चोराला त्यांनी पकडलं, आम्हाला मिळवून दिलं। त्याबद्दल आमच्या परिवारातर्फे या सर्व पोलीस स्टेशनच्या सर्व कर्मचाऱ्यांचे आम्ही खूप आभार मानतो। ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, सांगली।